नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत निर्मय सक्सेस अकॅडमीमध्ये वन लाइनर जे आर्थिक घडामोडीचे बाकी होते ते आपण आता बघणार आहोत। याचे पुन्हा एक विस्तृत 17 स्लाइड्स बाकी आहे, 17 घडामोडी बाकी आहे, ते पण आपण बघणार आहोत। याच्यात 16 स्लाइड्स आहे विविध टॉपिकवर, 128 प्रश्न उत्तर आहे जास्त आणि 8 विषय आहेत। आपण ते बघूया। निर्मय सक्सेस अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, तुम्हालाही बेनिफिट होईल। आणि सर्वांनी आपल्या आर्थिक घडामोडी बघा, आपलं करंट अफेअर्स बघा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। आता आपण पहिला टॉपिक बघणार आहोत। निर्मय सक्सेस अकॅडमीमध्ये पहिला टॉपिक आहे बँकिंग व वित्त वन। ठीक आहे, याच्यातला पहिला टॉपिक आहे निर्मय सक्सेस अकॅडमीमध्ये। हे आपली पहिली स्लाइड्स आहे। ठीक आहे, आता बघा हे वन लाइनर क्वेश्चन कसे आहेत। पहिला प्रश्न बघा। ग्लोबल फायनान्सनुसार सलग 17व्या वर्षी सलग 17व्या वर्षी आशियातील सर्वात सुरक्षित बँक कोणती आहे, हे लक्षात ठेवा। DPS हे आशियातील सर्वात सुरक्षित बँक मानली जाते। आता दुसरं वन लाइनर बघा। ग्लोबल फायनान्स मासिकाने 2025 साठी जगातील सर्वोत्कृष्ट ग्राहक बँक कोणती घोषित केली आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया हे सर्वोत्कृष्ट ग्राहक बँक घोषित केलेली आहे। जुलै 2025 मध्ये RBIने कोणत्या बँकेचा अनुसूची 2 मध्ये समावेश केला आहे, हे एक लक्षात घ्या। NSDL पेमेंट्स बँक हे समावेश केला आहे। RBIने जपानच्या SMBC ला कोणत्या भारतीय बँकेच्या 24.99% हिस्सा घेण्यास मंजुरी केली आहे। येस बँक। बघा, RBIने जपानच्या SMBC ला कोणत्या भारतीय बँकेच्या 24.99% हिस्सा घेण्यास मंजुरी दिली आहे। येस बँक। भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक SBI ला 1 जुलै 2025 रोजी किती वर्ष पूर्ण झाले। 70 वर्ष। 1 जुलै 1955 रोजी तिची स्थापना झाली होती, या दिवशी 70 वर्ष पूर्ण झाले। हे स्थापना विचारू शकते 1 जुलै 1955, हे लक्षात ठेवा मित्रांनो। सगळ्यात मोठी व्यावसायिक बँक आहे आपल्या भारतातली आणि 1 जुलै 2025 ला 70 वर्ष पूर्ण झाले, या दिवशी तिची स्थापना झाली। एक परिवार एक बँक हे कोणत्या बँकेचे ब्रीदवाक्य आहे। बँक ऑफ बडोदा हा या बँकेचे ब्रीदवाक्य आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो। एक परिवार एक बँक। RBIचे नियामक परवाने आणि मंजुरीसाठी अर्ज सादर करण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले। प्रभाव पोर्टल सुरू। RBIने नियामक परवाने आणि मंजुरीसाठी अर्ज सादर करण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले। प्रभाव पोर्टल सुरू केले मित्रांनो, हे लक्षात ठेवा, हे विचारू शकते। आता बँकिंग वित्त मध्ये आपण दुसरा टॉपिक बघणार आहोत निर्मय सक्सेस अकॅडमी मध्ये। आता बघा पहिला प्रश्न याच्यामध्ये बघा। भारतीय रिझर्व्ह बँकने कोणत्या डिजिटल उपक्रमासाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे। सारथी व प्रवाह। आता आपण प्रवाह बघितलं तर नाही बघा। नियामक परवाने व मंजुरीसाठी अर्ज सादर करण्यासाठी पोर्टल चालू केले प्रवाह, त्यासाठी इथं नाही का भारतीय रिझर्व्ह बँकला डिजिटल उपक्रमासाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, सारथी व प्रवाह। डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड सेंट्रल बँकिंग लंडन यांनी त्या अवॉर्ड भारताला दिलेला आहे, RBIला दिलेला आहे। संयुक्त अरब अमिरात स्थित कोणत्या बँकेला भारताच्या गिफ्ट सिटीमध्ये युनिट सुरू करण्याची मंजुरी मिळाली आहे। बघा, मॅशरेक हे गिफ्ट सिटीमध्ये युनिट सुरू करण्यासाठी मिळाली आहे। गिफ्ट सिटी येथे NAC 9 या बॉन्डची नोंदणी करणारी परदेशी संस्था कोणती। पहिली परदेशी संस्था कोणती। DFCC बँक हे पहिली परदेशी संस्था आहे। ठीक आहे, गिफ्ट सिटीमध्ये NAC 9 वर बॉन्ड्सची नोंदणी करणारी पहिली परदेशी संस्था कोणती। DFCC बँक ही आहे। इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने कोणती प्रमाणीकरण सुविधा सुरू केली आहे। आधार आधारित सेवा प्रमाणीकरण सुरू केलेली आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो। इंडियन पोस्ट बँक जे आहे त्यांनी प्रमाणीकरण सुविधा सुरू केलेली आहे, आधार आधारित चेहरा प्रमाणीकरण सुविधा। ठीक आहे, डिजिटलायझेशन नाही का, आपण चेहरा दाखवतो त्याच्यावरून मलेशियाने जगातील पहिले AI आधारित बँक सुरू केली आहे। तेव्हा मलेशियाने जगातील पहिली AI आधारित बँक सुरू केली आहे, तिचे नाव आहे रॅट बँक सुरू केलेली आहे। बघा, हे वाली बँक सुरू केलेली आहे, लक्षात ठेवा। हे विचारतेच RYT। गंगा नदीवर पहिले ड्राय डॉक कोठे बांधले जाणार आहे। रामनगर वाराणसी इथं उत्तर प्रदेश येथे बांधले जाणार आहे। गंगा नदीवर पहिले ड्राय
डॉक रामनगर वाराणसी इथे बांधले जाणार आहे। DPIITने स्टार्टअपसाठी मदतीसाठी कोणत्या बँकेसोबत करार केला आहे? ICICI बँक सोबत करार केला आहे। DPIIT ने स्टार्टअप मदतीसाठी कोणत्या बँकेसोबत करार केला आहे? ICICI बँक सोबत करार केला आहे। UPI आता हे बघा, आपण तिसरा टॉपिक बघत आहोत, तिसरी स्लाइड बघा, डिजिटल पेमेंट व UPI। निर्मय सक्सेस अकॅडमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। ही तिसरी स्लाइड आहे आपली। तर त्याला पहिला क्वेश्चन बघा, UPI व्यवहारांची संख्येने ऑगस्ट 2025 मध्ये कोणता टप्पा ओलांडला आहे? 20 अब्जाचा टप्पा ओलांडला आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या। आरबीआयच्या मते कोणत्या राज्यात UPI वापराची दरडोई तीव्रता अधिक आहे? तेलंगणामध्ये सगळ्यात जास्त UPI वापरत आहे मित्रांनो। UPI वर आधारित डिजिटल पेमेंट सुरू करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता बनणार आहे? नामिबिया हा पहिला देश बनणार आहे, तरी म्हणून हे लक्षात ठेवा मित्रांनो। सायप्रसमध्ये UPI सेवा सुरू करण्यासाठी NPCI ने कोणत्या बँकेशी करार केला आहे? युरो बँक ऑफ सायप्रस या बँकेसोबत करार केला आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो। कोणत्या फिनटेक बँक कंपनीने UPI क्रेडिट कार्डसह बेंगळुरूमध्ये भारतातील पहिली UPI संचालित बँक शाखा सुरू केलेली आहे? तेव्हा कोणत्या फिनटेक कंपनीने UPI क्रेडिट कार्डसह बेंगळुरूमध्ये भारतातील पहिली UPI संचालित बँक शाखा सुरू केलेली आहे? स्लाइस। सहावा प्रश्न बघा, डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म बघा, डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म, त्याचा जर लॉंग फॉर्म विचारलं DPIP, डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म, हे संस्थेचा उपक्रम कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे? हे RBIचा उपक्रम आहे, हे विचारू शकते मित्रांनो। त्याचा फुल फॉर्म विचारू शकते, हे लक्षात ठेवा। भारतातील ई-कॉमर्स कार्ड व्यवहारासाठी पहिले बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सोल्युशन कोणत्या बँकेने सुरू केले आहे? भारतातील ई-कॉमर्स कार्ड व्यवहारासाठी पहिले बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सोल्युशन कोणत्या बँकेने सुरू आहे? फेडरल बँकेने सुरू केले आहे मित्रांनो। आता अर्थव्यवस्था व व्यापार एक हा 34 स्लाइड बघा, भारताची एकूण निर्यात 2024-25 मध्ये किती अब्ज डॉलरच्या उच्चांक पातळीवर पोहोचली होती? 824.9 अब्ज डॉलरवर पोहोचली होती। 6.1% वाढ झालेली आहे मित्रांनो याच्यात। मॉर्गन स्टॅलिननुसार कोणत्या राज्याचे GDP 2023 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचू शकते? हे बघा, 2023 GDP 2023 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचू शकते मॉर्गन स्टॅलिननुसार। हे विचारू शकते कोणत्या? तर महाराष्ट्र। तर मग महाराष्ट्रामध्ये हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। भारत 2028 पर्यंत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल असे कोणत्या संस्थेने सांगितले आहे? मॉर्गन स्टॅनले 13 मार्च 2025 ला सांगितले होते। 2028 पर्यंत होईल अशी सांगितली आहे तिसरी मोठी, पण आता क्रायसिस मुळे होईल का नाही माहित नाही। जागतिक बँकेच्या इंडियन कंट्री इकॉनॉमिक्स मेमोरंडम 2025 नुसार, इंडिया कंट्री इकॉनॉमिक्स मेमोरंडम 2025 नुसार जागतिक बँकच्या भारताला 2047 पर्यंत किती % विकास दर आवश्यक आहे? 7.8% विकास दर आवश्यक आहे मित्रांनो। मनमोहन सिंगच्या काळात झालेलं होतं, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये। मॉर्निंग स्टार DBRS ने भारताचे सार्वभौम पतमानांक BBB लो वरून काय केले हे लक्षात घ्या। मॉर्निंग स्टार DBRS ने भारताचे सार्वभौम पतमानांक DBS लो वरून काय केले आहे? BBB मे 2025 हे कायम ठेवले आहे। कोणत्या रेटिंग संस्थेने 25 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय पतमानांक BBB वर कायम ठेवले आहे? फिक्स रेटिंग। ठीक आहे। भारत न्यूझीलंड FTA वाटाघाटीची पहिली फेरी कोठे पार पडली? लक्षात घ्या, FTA न्यूझीलंड सोबत जे आपला आहे फायनान्शियल ट्रेड ॲग्रीमेंट, नाही फ्री ट्रेड ॲग्रीमेंट जे आहे आपलं, जे व्यापार करण्यासाठी, नवी दिल्ली 9 मे 2025 रोजी पार पडली आहे न्यूझीलंड सोबत फ्री ट्रेड ॲग्रीमेंट। ठीक आहे। आता आपण 5वी स्लाइड बघूया, आर्थिक व व्यापार मध्ये दुसरा टॉपिक। भारत ब्राझील 2030 पर्यंत किती अब्ज डॉलर व्यापाराचे उद्दिष्ट ठेवले आहे? हे लक्षात घ्या, 20 अब्ज डॉलरचे उद्दिष्ट ठेवले आहे मित्रांनो 2030 पर्यंत। अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी कोणत्या देशाच्या मालावर 100% आयात शुल्क टॅरिफ लावले आहे? चीनवर लावले आहे मित्रांनो, चीनला काही फरक पडत नाही। OECD जागतिक करातून बाहेर पडण्यासाठी कोणी कार्यकारी आदेश काढलेला आहे? OECD
जे एक संस्था आहे मोठी. जागतिक करारातून बाहेर पडण्यासाठी कोणी कार्यकारी आदेश काढलाय? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जानेवारी 2025 मध्ये काढलाय. मोस्ट फेवर्ड नेशन कलम 1 जानेवारी 2025 पासून कोणत्या देशाने निलंबित केलेले आहे? मोस्ट फेवर्ड नेशन कलम 1. मोस्ट फेवर्ड हे जे आर्टिकल होतं हे कोणत्या देशाचे निलंबित केले आहे? स्वित्झर्लंड. भारत स्वित्झर्लंड DTA. भारत युरोपियन युनियन यांची TTC दुसरी मंत्रिस्तरीय बैठक कधी संपन्न झाली? 28 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न झाली. GSTला संपूर्ण लाभ देणारी भारतातील पहिली ऑटोमोबाईल कंपनी कोणती? महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी आहे, हे लक्षात ठेवा. GSTला संपूर्ण लाभ देणारी भारतातील पहिली ऑटोमोबाईल कंपनी आहे. नव मध्यम वर्ग संज्ञा पंतप्रधान मोदी यांनी कोणासाठी वापरली आहे? दारिद्र्य रेषेवरच्या कुटुंबासाठी नव मध्यम वर्ग हे वापरली आहे. आता आपण 6वी स्लाइड बघणार आहोत. तंत्रज्ञान व सेमीकंडक्टर. बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीने कोणते डिजिटल ब्लॉकचेन चलन सुरू केले? डिजिटल ब्लॉकचेन चलन बिर्ला इन्स्टिट्यूटने भीमकॉइन नावाचे एक डिजिटल चलन ब्लॉकचेन सुरू केलेलं आहे. अत्याधुनिक 3 नॅनोमीटर चिप डिझायनर काम करणारे भारतातील पहिले डिझायनर सेंटर कोणते? नोएडा आणि बेंगळुरू इथं सुरू केलं आहे. अत्याधुनिक 3 नॅनोमीटर चिप डिझायनरवर काम करणारे पहिले डिझायनर सेंटर कुठे चालू केलं आहे? नोएडावर बेंगळुरू सुरू केलेलं आहे. लॅम रिसर्च अमेरिका कर्नाटकात किती रुपयाची गुंतवणूक करणार आहे? 10,000 कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक करणार आहे. भारत सॉलिड स्टेट ड्राईव्ह हे उत्पादन सुरू करणारा भारतातील पहिला स्वदेशी ब्रँड कोणता? मिफी हे आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाने रिअल टाइम लँग्वेज टेक चॅलेंजचे नाव काय दिलेले आहे? कला सेतू. भारतासाठी रिअल टाइम लँग्वेज टेक चॅलेंज सुरू केलेलं आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाने रिअल टाइम लँग्वेज टेक चॅलेंज सुरू काय नाही दिलेलं आहे? कला सेतू. व्हर्च्युअल डिजिटल असेस VDS हस्तांतरण किती % कर आणि TDS लागतो? 30% कर आणि 1% TDS लागतो मित्रांनो, हे लक्षात घ्या. व्हर्च्युअल डिजिटल असेस हस्तांतरणासाठी 9 जुलै 2025 रोजी 4 ट्रिलियन चे बाजार मूल्य गाठणारी जगातील पहिली कंपनी कोणती ठरली आहे? एनव्हिडिया अमेरिकेची कंपनी आहे. 4 ट्रिलियनचे बाजार मूल्य गाठले आहे. आता आपण 7वी स्लाइड बघणार आहोत. त्याच्यामध्ये आहे उद्योग व कॉर्पोरेट. निर्मय सक्सेस अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. पहिला क्वेश्चन बघा. सेलचे दुबईचे कार्यालय उद्घाटन कोणी केले? सेलची स्थापना कधी झाली हे बघा. HD कुमारस्वामी 4 जुलै 2025 ला त्याचे उद्घाटन केले आणि स्थापना 19 जानेवारी 1954 मध्ये. महारत्न कंपनी त्याला दर्जा मिळाला आहे 2010 मध्ये. हायड्रोजन वाहतुकीसाठी पाईप्स विकसित करणारी पहिली भारतीय कंपनी कोणती? टाटा स्टील आहे, हे लक्षात घ्या. हायड्रोजन जे आपण आता ट्रेन वगैरे चालवणार आहोत त्याचे पाईप विकसित करण्यासाठी भारताची पहिली कंपनी टाटा स्टील आहे. मारुती सुझुकी इंडियाने देशातील सर्वात मोठा इन प्लांट ऑटोमोबाईल रेल्वे स्लायडिंग कुठे लॉन्च केला आहे? मारुती सुझुकी इंडियाने देशातील सर्वात मोठे इन प्लांट ऑटोमोबाईल रेल्वे सायडिंग कुठे सुरू केले आहे? मानेसर हरियाणा. व्हिएतनामी EV निर्माता विनफ्रास्टचे भारतातील पहिले उत्पादन प्रकल्प तामिळनाडूतील कोठे आहे? थुत्तुकुडी इथं आहे. थुत्तुकुडी. टेस्लाने भारतात पहिल्या विक्री केंद्राचे उद्घाटन मुंबईतील कोठे केले आहे? वांद्रे कुर्ला संकुलन इथे केले आहे मित्रांनो. 24 तासात सर्वाधिक आयुर्विमा पॉलिसी विकण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या संस्थेने केला आहे? भारत आयुर्विमा महामंडळ LIC ने केला आहे मित्रांनो. NLC इंडियाने 69व्या स्थापना दिनानिमित्त नेऑन सिंह शुभंकर कोठे अनावरण केले आहे? नेवेली तामिळनाडू इथे उद्घाटन केले आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आता आपण 8वी स्लाइड बघूया. पायाभूत व सुविधा व वाहतूक. वाराणसीमध्ये मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्कसाठी NHLML आणि IWAI मध्ये करार झालेला आहे मित्रांनो. 11 मार्च 2025 पार्क 150 एकर मध्ये आहे. NH7 शी जोडला जाईल तो वाला पार्क. भारतातील पहिले रोड ट्रेन सोल्युशन कोणत्या कंपनीने कोणाद्वारे संचालित केले? वोल्वो ट्रॅक्स डिलिव्हरीद्वारे संचालित केले मित्रांनो. पंतप्रधान मोदी यांनी कोलकाता येथे कोणत्या बंदरात नवीन कंटेनर टर्मिनलची पायाभरणी केली? श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर हे
पंतप्रधान मोदींनी इथं आणलेलं आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. कोणत्या रेल्वेची पहिली विशेष रोल ऑन रोल ऑफ ट्रेन कोठे दाखल झाली आहे? गोवा येथे 24 ऑगस्ट 2025 रोजी दाखल झाली आहे मित्रांनो. भारतातील सर्वात मोठा एरोस्पेस ग्रेड टायटॅनियम व सुपर अलॉय मटेरियल प्लांटचे उद्घाटन झाले आहे. लखनौ उत्तर प्रदेश इथं उद्घाटन झाले आहे. सागर अंकलन हा लॉजिस्टिक पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स साठी कोणी जारी केला आहे? सोनोवाल बंदरे, जहाज बांधणी व जलमार्ग मंत्री. सर्वाधिक लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस कोठे चालते? नागपूर, अजनी ते पुणे इथे चालते. वंदे भारत एक्सप्रेस चालते. सगळ्यात लांब पल्ल्याची आहे ही. ऊर्जा व पर्यावरण बघा आता 9व्या स्लाइड मध्ये. एनटीपीसीच्या अक्षय ऊर्जा निधीमध्ये किती रुपयाच्या गुंतवणुकीला मंजुरी मिळाली आहे? 20,000 कोटी 16 जुलै 2025 ला मिळाले आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ऑगस्ट 2025 मध्ये भारताने किती गिगावॅट सोलर फोटोवोल्टेइक मॉड्यूल उत्पादन क्षमतेचा टप्पा गाठला आहे? 100 गिगावॅटचा गाठला आहे मित्रांनो. कोणती भारतीय कंपनी स्थापित अक्षय ऊर्जा क्षमता 15 गिगावॅट ओलांडणारी पहिली बनली आहे? अदानी ग्रीन. झेलेस्ट्रा इंडियाने 435 मेगावॅट गोरबिया सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. बिकानेर राजस्थान इथं उद्घाटन केले आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. वन परिस्थिती संस्थेच्या सेवांना हरित जडीबीशी जोडणारी नाविन्यपूर्ण योजना कोणत्या राज्याने सादर केली आहे? छत्तीसगड राज्याने सादर केली आहे मित्रांनो. वन परिसंस्थेच्या सेवांना हरित जीडीपीसी नाविन्यपूर्ण योजना राज्याने सादर केली आहे छत्तीसगड. एनटीपीसी सिंहाद्री हा भारतातील पहिला किनारपट्टीवरील औष्णिक वीज प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? आंध्र प्रदेश राज्यात सुरू झाला आहे. सौदी अरेबियाने पर्यटनाच्या भवितव्यासाठी कोणते जागतिक व्यासपीठ सुरू केले आहे मित्रांनो? टॉराइज हा सुरू केला आहे. टॉराइज. आता आपण 10वी स्लाइड बघणार आहोत. निर्मय सक्सेस अकॅडमी मध्ये सरकारी व योजना व धोरण नीती NCER राज्य आर्थिक मंच स्टेट इकॉनॉमिक फोरम पोर्टलची सुरुवात कोणाच्या हस्ते झाली आहे? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते झाले आहे. पेस्ट फील तंत्रज्ञानाचा अवलंब करणारी पहिली PSU कोणती आहे? पेस्ट फील तंत्रज्ञानाचा अवलंब करणारी साऊथ ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेड SECL. कोळसा वितरणासाठी केंद्र सरकारने कोणती सुधारित योजनेला मंजुरी दिली आहे? सुधारित शक्ती योजना याला मंजुरी दिलेली आहे. सरकारी ई मार्केटप्लेस GEM द्वारे डिजिटल खरेदीमध्ये कोणते राज्य अव्वल ठरले आहे? उत्तर प्रदेश ठरले आहे मित्रांनो. MSME मध्ये सूक्ष्म उद्योगाची नवीन गुंतवणूक मर्यादा किती आहे? 1 एप्रिल 2025 पासून 2.5 कोटी. पूर्वी 1 कोटी होती, आता 2.5 कोटी झाली. उलाढाल 10 कोटी तरी पाहिजे तुमची. MSME मध्यम उद्योगाची नवीन गुंतवणूक उलाढाल मर्यादा किती झाली बघा. गुंतवणूक 125 कोटी, उलाढाल 500 कोटी. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समितीने वीज व दुष्काळ आपत्तीसाठी किती रुपये मंजूर केले आहे? 3027.86 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. आता 11वी स्लाइड बघूया आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर जागतिक दर्जाचे शिपयार्ड विकसित करण्यासाठी कोणत्या राज्याने माझगाव डॉकशी करार केला आहे? तामिळनाडू राज्याशी करार केला आहे. औद्योगिक व तांत्रिक सहकार्यासाठी कोणत्या देशाने भारताबरोबर प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे? रशिया यांच्या देशासोबत करार केला आहे. कोणत्या देशातील रिको दी खाणकाम प्रकल्पासाठी IFC व जागतिक बँक यांनी 70 कोटी डॉलरचे कर्ज दिले? पाकिस्तानला दिले आहे मित्रांनो. जगातील पहिली राष्ट्रीय स्तरीय क्रिप्टोकरन्सी पर्यटन पेमेंट सिस्टीम कोणत्या देशाने सुरू केली आहे? भूटानने सुरू केली आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा, हे विचारते. सौदी अरेबिया व कुवेत यांनी एकत्रितपणे उत्तर वाफ्रा बुर्गन क्षेत्रात काय शोधून काढले आहे? कच्च्या तेलाचे नवीन साठे 5 वर्षाच्या अंतरानंतर शोधून काढले आहे मित्रांनो. सौदी अरेबिया कुवेत यांच्या एकत्रितपणे उत्तर वाफ्रा बुर्गन क्षेत्रात. टेस्ला इंडिया मोटर्सने कोठे 33,475 चौरस फूट जागेसाठी 9 वर्षाच्या लीजवर स्वाक्षरी केली आहे? गुरुग्राम येथे स्वाक्षरी केली आहे. भारताचे राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू द्रौपदी मुर्मू यांनी आरबीआयच्या 9व्या वर्धापन दिन कोठे तिकीट प्रकाशित केले आहे? मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स इथे सुरू केले आहे मित्रांनो. हे विचारते, हे लक्षात ठेवा. आता आपण 12वी स्लाइड बघणार आहोत मित्रांनो. अंतराळ औद्योगिक धोरण एप्रिल 2025 मध्ये कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तामिळनाडू राज्याने सुरू केले आहे मित्रांनो अंतराळ औद्योगिक धोरण. औद्योगिक क्रांती उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे मित्रांनो? पंजाब राज्याने सुरू केला आहे. गाजिया नगर निगमने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत काय यशस्वीरित्या जाहीर केले? भारतातील पहिले प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड जाहीर केले मित्रांनो. हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र व उत्तर प्रदेश नंतर 1 कोटी नोंदणीकृत शेअर बाजार गुंतवणूकदाराचा टप्पा होणारे तिसरे राज्य गुजरात झाले आहे मित्रांनो. जागतिक टेक्सटाईल हबसाठी पीएम मित्र टेक्सटाईल पार्क तामिळनाडूतील कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाले आहे? विरुधुनगर 1900 कोटी रुपयांचे हे टेक्सटाईल पार्क आहे मित्रांनो तामिळनाडूमध्ये झाले आहे. जीएम द्वारे डिजिटल खरेदीद्वारे अव्वल कामगिरी करणारे राज्य कोणते आहे? उत्तर प्रदेश आहे मित्रांनो. हे लक्षात ठेवा. 2023 मध्ये देशातील सर्वात मोठे दूध उत्पादक राज्य कोणते आहे? उत्तर प्रदेश आहे मित्रांनो. हे लक्षात ठेवा. आता हे 13वी स्लाइड बघूया आपण. सप्रान ग्रुपने सप्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसची इंडियाची स्थापना कुठे केली आहे? हैदराबाद तेलंगणा इथे स्थापना केली आहे मित्रांनो. NSE इंटरनॅशनल एक्सचेंज गिफ्ट सिटीत सीमापार प्रवाहासाठी कोणाशी करार केला आहे? सायप्रस स्टॉक्स एक्सचेंजची करार केला आहे. IBM भारत खान ब्युरो च्या नव्या प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन कुठे झाले आहे मित्रांनो? रांची इथे झालेले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 मे 2025 रोजी कॉर्पोरेट भवन उद्घाटन कुठे केले आहे मित्रांनो? हे लक्षात ठेवा. कोलकाता इथे उद्घाटन केले आहे कॉर्पोरेट भवनचे. मेघालयने पूर्व जैतिया हिल्स मधील जैतिया हिल्स मधील बिंदी हाटी हे कोणत्या कोळसा खाण ब्लॉकचे उद्घाटन केले आहे? सायंगा खाम ए या कोळसा खाण ब्लॉकचे उद्घाटन केले आहे मित्रांनो. भारतातील पहिले किनारपट्टीवरील औष्णिक वीज प्रकल्प NTPC सिंहाद्री कोणत्या राज्यात आहे? आंध्र प्रदेश राज्यात आहे. पंजाब नॅशनल बँकने पहिली स्टार्टअप केंद्रीय शाखा कुठे उघडली आहे मित्रांनो? हे लक्षात ठेवा. नवी दिल्ली इथे उघडली आहे पंजाब नॅशनल बँकने. आता आपण 14वी स्लाइड बघूया. याच्यामध्ये पुरस्कार विक्रम पहिल्या घटना आहे. 43व्या IITF मध्ये डिझाईन व थीमॅटिक सादरीकरणासाठी सुवर्ण पदक कोणत्या पॅव्हेलियनला मिळाले आहे? बिहार पॅव्हेलियनला मिळाले आहे मित्रांनो. सुवर्ण पदक मिळाले हे लक्षात ठेवा. ग्लोबल फायनान्स मॅसिकने 2025 साठी जगातील सर्वोत्कृष्ट ग्राहक बँक कोणती घोषित केली आहे? SBI स्टेट बँक ऑफ इंडिया ही घोषित केली आहे मित्रांनो. हे लक्षात ठेवा. भारताने 2024-25 मध्ये किती अब्ज टन कोळसा उत्पादनाचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे? 1 अब्ज टन कोळसाचा हे आपला टप्पा ओलांडला आहे मित्रांनो. लिचीची पहिली निर्यात पठाणकोट पंजाब येथून कुठे गेली आहे? दोहा कतार. अपेटेच्या मदीनाने तिकडे आपण हे निर्यात केली आहे लिची. हे तिकडे नॉर्थ मध्ये खूप खाल्ले जाते. मेघालयच्या एरी सिल्कच्या GI दर्जा मिळाला आहे. पंतप्रधान कोणत्या 16 अहिंसा सिल्क किताब दिला आहे? एरी सिल्क. मेघालयच्या एरी सिल्कचा दर्जा मिळाला आहे. पंतप्रधान यांनी कोणत्या 16 अहिंसा सिल्क किताब दिला आहे? एरी सिल्क. लडाख मधील 1.5 मेट्रिक टन कोणते फळ सौदी अरेबिया, कुवेत आणि कतारला पाठवले गेले? हलमंद जर्दाळू. फॉक्सकॉनने कोणत्या ठिकाणी iPhone 17 उत्पादन सुरू केले? देवनाहळी बेंगळूर इथे सुरू केले. आता आपण 15वी स्लाइड बघणार आहोत. सामाजिक व वैविध्यपूर्ण हे बघणार आहोत. NSS राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण 75वा वर्धापन दिन कधी साजरा झाला? 7 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे विज्ञान भवन येथे साजरा झाला. NSS ची स्थापना कधी झाली व आता त्याचे रूप काय आहे? 1950 भारत सरकार, आता राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय. गुजरातच्या कौशल्य विकास कार्यक्रमासाठी ADB ने किती डॉलरचे कर्ज दिले? हे लक्षात ठेवा. 109.97 दशलक्ष डॉलर दिले आहे. कोणत्या राज्यांनी UDID कार्ड जारी करण्याचे 50% व्याप्ती ओलांडली आहे? तामिळनाडू, मेघालय, ओडिशा आणि कर्नाटक. कोणत्या राज्याने सफाई कामगाराच्या खात्यात थेट 16 ते 20,000 रुपये जमा करण्याची घोषणा केली आहे? उत्तर प्रदेश. मॉर्निंग स्टार DBRS ने भारताचे सार्वभौम पतमानांक स्थिर दृष्टिकोन काय केले आहे?
BBB लो वरून BBB असे वाढवले आहे 9 मे 2025 रोजी. जागतिक बँकने जागतिक दारिद्र्य 2.15 वरून किती केली आहे? $3 इतके दिवस केलेले आहे PPP 2021 नुसार. आता 16वी स्लाइड आपण बघणार आहोत. महत्त्वाचे आकडे व तारखा. 2024-25 मध्ये सॉफ्टवेअर निर्यातीत बेंगळुरूचा वाटा किती कोटी रुपये आहे? 4,07,088 कोटी रुपये आहे. हैदराबाद आहे, त्याच्यानंतर पुणे आहे. NTPC अक्षय ऊर्जा निधी गुंतवणूक किती मंजूर झाली आहे? 20,000 कोटी रुपये मंजूर झाले आहे 16 जुलै 2025 रोजी. भारताची एकूण निर्यात 2024 विरुद्ध 2023-24 किती आहे? 824.9 अब्ज डॉलर विरुद्ध 778.1 अब्ज डॉलर आहे. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. NTPCचे 20,000 कोटी रुपये अक्षय ऊर्जा गुंतवणूक प्रकल्पाला मंजुरी 16 जुलै 2025 झालं. हे जबर झालं. SMBC ला येस बँकेतील किती % हिस्सा घेण्यास मंजुरी मिळाली आहे? 24.99% मंजुरी मिळाली आहे. मित्रांनो, 6व्या सेमीकंडक्टर प्रकल्पाची किंमत किती? उत्पादन क्षमता काय आहे? 3,706 कोटी रुपये आहे. उत्पादन क्षमता 3.6 कोटी इतका महिना आहे. नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी किती कोटी रुपये मंजूर केले आहे? 4,594 कोटी रुपये मंजूर केले आहे 12 ऑगस्ट 2025 रोजी. निर्मय सक्सेस अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सगळ्यात जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. आपण नवीन नवीन करंट अफेअर्स घेऊन येणार आहोत. आता हे आर्थिक घडामोडी वन लाईनर हे करंट अफेअर्स होतं. त्याच्यानंतर आपण एक डिस्क्रिप्टिव्ह वाला करंट अफेअर्स घेऊ. त्याच्यात 17 करंट अफेअर्स मेन वाले आहे. आपण जुनं वाला करंट अफेअर्स पहिले याच्यासाठी घेऊन राहिलो आहे, कारण की त्याच्यामध्ये आपला MPSC मागील 1 ते 1.5 वर्षाचा करंट अफेअर्स विचारत असते. त्याच्यामुळे आपण जुनंवाला पहिले करंट अफेअर्स घेणार आहोत पूर्ण इयर बुकचं. त्याच्यानंतर आपण मग जानेवारी पासूनचं करंट अफेअर्स सुरू करणार आहोत लगेच. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपलं पटापटा होऊन जाईल करंट अफेअर्स आपलं कंबाईन येतपर्यंत. आणि ग्रुप सी ची खूप मोठी जाहिरात येणार आहे. त्याच्यामुळे आपलं करंट अफेअर्स बघत राहा. आपण काही याचे बिन आपण लेक्चर टाकणार आहोत GS चे. त्याच्यामुळे त्याच्यातही तुम्हाला बेनिफिट होईल. आणि आपल्या स्लाइड एकदम जबरदस्त बनलेल्या आहेत. तसेच आपण त्या प्रकारचं डिजिटलाइज करंट अफेअर्स टाकणार आहोत. निर्मय सक्सेस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या याच्यात फुल बॅचेस उपलब्ध आहे. CTT, TET, MPSC, UPSC, प्रयोगशाळा सहाय्यक, लॅबोरेटरी असिस्टंट, DMER मध्ये, आरोग्य भरतीमध्ये, फार्मसी ऑफिसर आहे. सगळ्या बॅचेस ओपन झालेल्या आहे. हा ॲप आहे आपला. सर्च मारा, डाउनलोड करून घ्या. धन्यवाद मित्रांनो. असंच आम्हाला सपोर्ट करत राहा, शेअर करा.